मी काय करीन? मग समजा मी तुमच्याबरोबर मोठमोठ्याने भांडले तर तुम्ही तरी काय करणार? तुम्ही काय करणार आहात तुम्ही? मी तुझा नवरा आहे. पुरुषासमोर आपल्या नवऱ्यासमोर किती बोलावं हे तुला कळत नाही. का स्त्रीला काही मर्यादा आहे. स्त्रीला मर्यादा आहे. स्त्रीची मर्यादा मी पाळत होते. स्त्री धर्म काय आहे मला माहित आहे. मला समजलं तू मर्यादा ओलांडली. सगळं प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासमोर वरच्या आवाजात बोलायला सुरुवात करेल. स्त्रीला कळायला हवं म्हणून तुला 25 नव्हे तुला 26 जणींना तुझ्या सकट 26 आलाय शाप. ज्या नवऱ्यासमोर क्रोधानं बोललीस तुम्ही आणखी क्रोधिष्ट व्हाल. आणखी तुम्ही प्रखर व्हाल. आणखी तुम्ही उच्च अशा प्रकारे नीच कृती करण्यासाठी प्रखर दादांना शाप देणार नाही. शास्त्र आधाराचा विचार नको. शाप तुला भोगावा लागेल. ही नवरा आहे. रोहिणीला किती वेळ द्यावा आणि बाकीच्यांना किती द्यावा हे तू शिकू नकोस का? शेवटी तुमच्यातला पुरुष दिसला. पती नाही दिसला मला. कारण फक्त एकाच सुख तुम्हाला हवंय. मी माझ्या मर्यादा सांभाळून बोलत होते. शेवटपर्यंत बोलले पण नाहीलाच झाला माझा. आणि नाहीलाच झाला म्हणूनच आकांड तांडव केला. मी शापित ठरले. मी शापित ठरले. मी शापित ठरले. ओम नमो नारायण. सांगू एकदाच काहीतरी नारायण नारायण म्हणून चक्रदेवापर्यंत गेली होती. काय शाप दिला मला. शाप दिला. नारायण नारायण मी समजावून सांगितलं की जर आम्ही बहिणी आहोत त्यांचं दुःख समजावून सांगितलं. सांगितलंच पाहिजे. पण चंद्रदेवतेतील पुरुष जागृत झाला आणि शाप दिला. तर म्हणावे तोपर्यंत पत्नीनं नवऱ्याला प्रेमाने सांगायला हवं. पण तरी सुद्धा तो पती एका स्त्रीशी जर रममाण होत असेल नारद माहुनी. अहो एखाद्या विधवा